नमस्कार मैत्रिणींनो, मी उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण लहान मुलांना आवडणारा आंब्याचा केक करणार आहे। सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, तर ह्यापासून आपण छान असा केक बनवायला घेऊयात। त्याकरता इथे मी एक आंबा घेतलाय, 1 वाटी इथे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। तर इथे मी बारीक रवा मोजून घेतलाय। आता हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला पण बारीक असं फिरवून घेणार आहोत। एक आंबा त्याचा देखील आपण इथे गर काढून घेणार आहोत। आता हा रवा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला बारीक असं फिरवून घेऊयात। मिक्सरला फिरवल्यामुळे केक खूप असा रवाळ होत नाही, त्याकरता इथे आपण रवा मिक्सरला फिरवून घेऊयात। तर तुम्ही इथे बघू शकता रवा छान असा बारीक झालाय। आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर इथे मी आंबा देखील कट करून त्याचा गर काढून घेतलाय, तो देखील आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। रवा इथे आपल्याला चाळायची आवश्यकता नाही। आता आपण तयार केलेला अर्धी वाटी आंब्याचा रस यामध्ये घालूयात। 1 वाटी रूम टेम्परेचरचं इथे मी दूध घेतले, ते देखील यामध्ये घालून घेऊयात। थोडे थोडे दूध घालून आता हे सगळं आपल्याला फेटून घ्यायचे। दूध इथे आपल्याला खूप गरम वापरायचं नाही, थंड करून इथे मी हे दूध यामध्ये वापरले। राहिलेले दूध देखील यामध्ये घालून हे सर्व फेटून घेऊयात। तर इथे आपलं मिश्रण छान असं तयार झाले। आता यावर झाकण ठेवून रवा आपण एक 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवणार आहोत। 20 मिनिटे झालेत। आता यावरचे झाकण काढून बघूया। तर इथे बॅटर तुम्ही बघू शकता छान असं फुलून वरती आलंय। आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत। गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे मैदा देखील वापरू शकता। तर अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतले। आता हे चाळणीने आपण चाळून घेणार आहोत। पीठ चाळल्यामुळे इथे आपला केक छान असा स्पंजी होतो, त्याकरता इथे आपण गव्हाचे पीठ चाळून घालणार आहोत। तर इथे आपल्याला सर्व जिन्नस एकाच वाटीने मोजून घ्यायचे। तर अर्धी वाटी पिठी साखर घालणार आहोत। तर इथे मी साखर मिक्सरला फिरवून घेतली आणि त्याची पिठी साखर तयार करून आता यामध्ये घालते। तर इथे आपली पिठी साखर देखील चाळून झाली। राहिलेली जाड साखर दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेऊयात। चिमूटभर आपल्याला इथे मीठ घालायचे, वेलची पावडर घालायची। आता यामध्ये मी साजूक तूप थोडंसं वितळून घेतले। तर अर्ध्या वाटीला थोडंसं कमी म्हणजे पाव वाटी इथे आपल्याला तूप घालायचे। तुपाच्या इथे तुम्ही जेमिनीचं सूर्यफूल तेल असतं ते देखील वापरू शकता। तर अगदी चमच्याभर दुधामध्ये इथे मी थोडासा कलर मिक्स करून यामध्ये घातलाय। तर इथे मी अर्धा वाटी दूध घेतले, ते देखील यामध्ये घालून आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत। तर इथे आपल्याला टोटल 1.5 वाटी दूध लागलेले आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात। तर इथे आपलं मिश्रण छान फेटून झाले। आता यामध्ये तुटी फुटी घालूयात। थोडंसं गव्हाचं पीठ मी इथे तुटी फुटीला लावून घेतले, आता ती यामध्ये घातली। काजू बदामचे काप आहेत ते देखील कट करून यामध्ये घालूयात। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। हे सर्व छान फेटून झालं की यामध्ये आपण आता बेकिंग पावडर घालणार आहोत। तर इथे मी 1 चमचा बेकिंग पावडर घेतली। आता यामध्ये आपण पाव चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत। पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने इथे मी बेकिंग पावडर मोजून घेतली। अर्धा चमचा सोडा घालायचा आहे। आता यावर थोडेसे 2 ते 3 चमचे दूध घालून घेऊयात। दूध घातले की हे सर्व फेटून घेऊयात। आता हे सर्व आपण फेटून घेऊयात। तर इथे आपण बेकिंग पावडर सगळ्यात शेवटी घातली, यामुळे केक आपला छान असा स्पंजी आणि जाळीदार तयार होतो। त्याकरता इथे आपल्याला बेकिंग पावडर ही शेवटीच वापरायची आहे। आता हे सर्व छान फेटून घेतले की आता आपण केक बेक करायला घेणार आहोत। तर इथे आपलं केकचं बॅटर तयार झालं आहे। आता केक बेक करण्यासाठी इथे मी केकचा टेन वापरला आहे। तुम्ही इथे कुकरचा डबा देखील वापरू शकता। तर याला सर्व बाजूने इथे मी तूप लावून घेतले। तूप लावलेल्या डब्यामध्ये तयार केलेले केकचे बॅटर आहे ते काढून घेऊयात। तर इथे मी सर्व बॅटर डब्यामध्ये काढून घेतले। डबा आता आपण 2 ते 3 वेळेस टॅप करून घेऊयात। तर वरून इथे आपण
तुटीफुटी घालायचे, कट केलेले ड्रायफ्रूट घालूयात. तर केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. तर इथे मी कढईमध्ये केक बेक करणार आहे. तर कढई इथे आपल्याला 5 ते 10 मिनिटे गॅसवर गरम करायला ठेवायचे. तर इथे मी कढईमध्ये थोडेसे मीठ घालून घेतले. त्यावर अशा पद्धतीचे आपण एखादं स्टँड ठेवून घ्यायचे किंवा इथे तुम्ही प्लेट देखील ठेवू शकता. तर इथे मी कढई वापरली, त्याऐवजी तुम्ही ते पातेलं किंवा ओव्हन असेल ते देखील वापरलं तरी चालेल. आता यावर आपण केकचा डबा ठेवून देऊयात. झाकण ठेवून एक 45 मिनिटे आपल्याला केक मध्यम आचेवर बेक करून घ्यायचा आहे. आता यावर आपण एखादी जड वस्तू ठेवून 45 मिनिटे इथे केक मी बेक करून घेते. तर बरोबर इथे 45 मिनिटे केक आपण इथे बेक करून घेतले. आता यावरचे झाकण काढून बघूयात. तर इथे आपला केक खूपच छान असा बेक झालेला दिसतोय. आता आपण सुरीने किंवा टूथपिकने केक बेक झाला का बघूयात. तर इथे सुरी आपली पूर्णपणे क्लीन निघली, म्हणजे केक आपला परफेक्ट असा बेक झाला आहे. आता केक आपण खाली काढून घेणार आहोत. हे भांडं थोडंसं थंड करायचं आहे. 5 ते 10 मिनिटे यावर झाकण ठेवून डबा आपण थंड करून घेऊयात. 5 मिनिटे झालेत. आता इथे केक आपला ट्रेनमधून काढून घेणार आहोत. तर इथे मी सर्व बाजूने याच्या कडा लूज करून घेते. प्लेटमध्ये डबा उलटा करून आता यामधला केक मी इथे काढून घेतला आहे. तर अगदी सहज आपला केक निघला आहे. तर केक छान असा बेक झाला आहे. तुम्ही बघू शकता छान असा स्पंजी झाला आहे. तर केक आपण कट करून बघूयात. तर इथे आपला छान असा जाळीदार आणि स्पंजी केक तयार झाला आहे. माझी मँगो केक रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा व चॅनलवर नवीन असाल तर उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.